आज मला बाजारात मिळाली मस्त हिरवीगार कोथिंबीरची पेंडी. मग काय करायचं, मग ठरवलं आज करूया कोथिंबीरची वडी. कोथिंबीर वडीचं साहित्य आपण बघूया. कोथिंबीर जुडी धुवून बारीक चिरलेली, 3 चमचे हिरव्या मिरचीचं वाटण, अर्धा कांदा बारीक चिरलेला, 4 चमचे पांढरे तीळ, मीठ आणि हळद छोटा चमचा, 1 मोठी वाटी बेसन पीठ. कोथिंबीर वडीचं मिश्रण आपण तयार करून घेतोय. कोथिंबीर चिरलेली, मिरचीचं वाटण, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं याचं वाटण, अर्धा कांदा, पांढरे तीळ 4 चमचे, 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ. मीठ चवीनुसार घ्यायचंय, थोडं जास्त हवं असेल तर जास्त घेतलं तरी चालेल. तर त्यात आपण बेसन पीठ टाकून चांगलं मळून घेणार आहोत. अशा प्रकारे मॅरिनेशन तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे थोडंसं मोहनासाठी 1 चमचा तेल टाकायचं आहे. तयार झालेलं बॅटर कुकरच्या डब्याला तेलाचा हात फिरवून कुकरच्या डब्यामध्ये ओतून घेतलेला आहे. आता हा डबा आपण कुकरमध्ये ठेवलेला आहे. कुकरची शिट्टी काढून 15 मिनिटं ठेवून देणार आहोत. 15 मिनिट झालेले. कुकर बंद करायचा, थंड होऊन द्यायचा, वाफ जाऊ द्यायची, नंतर वड्या काढायच्या. कुकर थंड झालेला आहे, तर उघडून बघायचं. वा, अतिशय छान कोथिंबीर वडी शिजलेली आहे. थंड झाल्यानंतर कुकरचे भांडे उलटे करून अशी वडी बाहेर काढायची आणि त्याच्या बारीक वड्या करायच्या. अशा प्रकारे थंड झालेल्या वड्या चौकोनी आकारात कापून घ्यायच्या. अशा प्रकारे गरम तेलात ह्या वड्या भरपूर तेलात तळून घ्यायच्या. अशा प्रकारे तळल्यानंतर खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी खाण्यासाठी तयार.